भागामध्ये गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मारहाण होती. त्याचा अहवाल आज टेबल होणार आहे. तुम्ही कसं बघताय? असं आहे की हे कधीतरी घडणारच होतं, पण हे फार कमी घडलं. ज्या पद्धतीनं विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या कालावधीमध्ये मुंबई विधान भवन असेल, नाहीतर तुमचं नागपूर विधान भवन असेल, ज्या पद्धतीने ही गर्दी उसळते, इकडे तर म्हणायचं आम्ही पास देत नाही, इकडे तर म्हणायचं आम्ही लिमिटेड पास देतो, आणि दुसऱ्या बाजूला ही प्रचंड गर्दी बघितल्यानंतर हे लोक आतमध्ये येतात कसे? कुठून आत येतात? कोणाच्या सौजन्याने येतात? कोणाच्या पाठीमागं बसून येतात? आणि म्हणून येणाऱ्या लोकांची व्यवस्थितपणे चौकशी सिक्युरिटी डिपार्टमेंटला करता येत नाही, आणि म्हणून कधीतरी काहीतरी घडणारच होतं. ते दोन आमदारांच्या कार्यकर्त्यांमध्ये घडलं. मी येतो अहवाल टेबल होणार असेल तर आनंद आहे, काय असेल ते मला माहीत आहे, सगळं गुळगुळीत मुळमुळीतच असेल, पण किमान त्या घटनेतून काहीतरी सरकारनं, राज्यकर्त्यानं आणि विधिमंडळानं धडा घेण्यासारखा घेतला तर आनंद वाटेल. सर याला सोडून प्रश्न असा आहे की अनेक लोक जे आहेत, अनेक आमदार जे आहेत, ते आपल्या बरोबर 2-3 कार्यकर्ते अनधिकृतपणे आतमध्ये घेऊन येतात. तिथं त्या समोरच्या सगळ्या सिक्युरिटी लोकांनी त्यांना अडवण्यात देखील येतं, परंतु आमदारांकडनं दमदाटी करून मला माहित नाही की आमदारांबरोबर 2-2, 3-3 कार्यकर्ते येतात. आमदार असेल, मंत्री असेल, स्वतः अधिकारी असतील, सगळ्यांना नियम जर कठोरपणे लावला तर शेवटी कोणतरी 2-3 लोक अशीच आणण्याचं धाडस करणार नाहीत. परंतु प्रत्येक माणूस बघून, त्याचा चेहरा बघून आणि त्याचं राजकीय पाठीमागचं बॅनर बघून तुम्ही जर त्यांना मदत करत असाल तर शेवटी अधिकार, हक्क हे सर्वांना समानच आहेत. आणि म्हणून एखाद्याला जर तुम्ही फेवर केलं तर मला का करत नाही हा प्रश्न विचारण्याची संधीच देता कामा नये, हे माझं म्हणणं आहे. 5 जण हैदराबाद गजेट जिहानुसार मराठवाड्यात फक्त 58 लोकांना कुणबी ओबीसी प्रमाणपत्र मिळाले. मला त्याची नक्की त्याची माहिती मला नाही, पण मी एवढंच सांगतो की सगळ्या समाजाला फसवण्याचं काम आणि उत्तम तंत्र विद्यमान महाराष्ट्र राज्यातल्या राज्यकर्त्यांना मिळालेलं आहे. अगदी धनगर समाजापासून तर प्रत्येक समाजापर्यंत कशा पद्धतीने हे लोक फसवू शकतात आणि कशा पद्धतीनं लोकांना हिप्नॉटिझ करून निवडणुकीच्या तोंडावर मतं मिळवतात हे आपल्याला आता कळलेलं आहे. पण जोपर्यंत जनता शहाणी होत नाही, जोपर्यंत जनतेच्या हे लक्षात येत नाही, जोपर्यंत जनतेचे डोळे उघडत नाही, तोपर्यंत हे असे खेळकडोबे करतच राहणार. येणाऱ्या निवडणुकीमध्ये सेना भाजपा याची युती झालेली आहे. प्रत्येक निवडणुकीत सेना भाजप युतीने लढतात. असं आहे, त्यांची युती हो अगर न हो, पण मी एवढंच सांगतो, मी जे बघितलं तेवढं सांगतो की एकनाथराव शिंदेची भाजपाला गरज कुठे आहे? तिथं ते भाजपावाले एकनाथराव शिंदेबरोबर युती करतायत. सरसकट युती झालेली नाही. नुकत्याच झालेल्या विधान परिषद आणि नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये विदर्भातला अहवाल घ्या. या अहवालामध्ये तुम्हाला स्पष्ट दिसेल की विदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद असल्यामुळं त्यांनी एकनाथ शिंदेना सर्रास कुठेही जवळ घेतलेलं नाही. त्याचबरोबर अजितदादा पवार गट बघा, माझ्याच कोकणामध्ये राष्ट्रवादी म्हणून अजित पवार गटाला युतीमध्ये एकही जागा दिलेली नाही. ज्या कोकणामध्ये त्यांचे खासदार आहेत त्या स्वतः सुनील तटकरे, त्या म्हणजे अजितदादा पवार पक्षाचे राज्याचे अध्यक्ष आहेत, त्या खासदारांच्या मतदारसंघामध्ये ज्या नगरपालिकेच्या नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या तिथं सुद्धा त्यांना एकही जागा शिवसेना भाजपाने दिलेली नाही. त्यामुळं हा मित्र सुद्धा मगापासून मला तेच सारखं विचारतोय. मला माहित आहे की जिथं लोकांची गरज आहे, भारतीय जनता पार्टीची गरज असेल, तिथं फक्त मित्रांना जवळ करायचं, वापरून घ्यायचं आणि सोडायचं. त्यामुळं असं कोणी काय असं सुखावून जाण्याची गरज नाही की युती झाली नाही ते आम्हाला कायम बरोबर ठेवतील, काही ठेवणार नाहीत. शेतकऱ्यांचा एक मुद्दा आहे सर, नापेड केंद्रांवरची शेतकऱ्यांचं सोयाबीन राष्ट्रवादी बद्दल सस्पेंड ठेवलेला आहे. नवाब मलिकांचा मुद्दा उपस्थित समोर येतो. नवाब मलिकांबद्दल भूमिका स्पष्ट करा, तरच मग आपण महापालिका निवडणूक. असं कोण म्हणतं? काय म्हणतात? आता असं आहे की नवाब मलिक, आता हा नवाब मलिकांचा मुद्दा काय आहे? बॉम्बस्फोट कधी झाले आणि नवाब मलिकांना त्या ठिकाणी बॉम्बस्फोटाच्या आरोपीचे बरोबरी कधी ठरवलं? खरं तर अनिल देशमुख जे राज्याचे गृहमंत्री आहेत ते आणि नवाब मलिक यांच्यावर प्रचंड अन्याय या सत्ताधाऱ्यांनी केला. त्या ऐकून घ्या जरा, त्यांना देशद्रोही ठरवलं का? अनिलराव देशमुखांच्या संदर्भामध्ये जे चांदीवाल आयोग नेमला गेला होता, त्या चांदीवाल आयोगाचा अहवाल येऊन, त्यांचा रिपोर्ट येऊन किती दिवस झाले? का सरकार जर एवढं निष्पृह असेल, सरकार जर एवढं स्वच्छ असेल,
त्यावेळेला आरोपांची राळ उठवली. तो अहवाल टेबल का करत नाही विधानसभेच्या अधिवेशनमध्ये? तो करत नाही. आणि म्हणून नवाब मलिक जे आहेत ते मागच्या वेळेला सभागृहामध्ये जाऊन कुठे बसले होते? काय सांगितलं त्यांनी? एकमेकाला पत्र लिहिण्याची नाटकं करतात हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री. कडेकडेला बसतात आणि पत्र कसली लिहितात? मी स्वतः ज्या वेळेला नवाब मलिक आमच्या बरोबर नाही असं सांगितलं त्यावेळेला नवाब मलिकांचा सीट नंबर काय आहे आणि तो सीट नंबर कोण देतं? अध्यक्षांच्या ऑफिस मधून दिला जातो, सचिवालयातून दिला जातो. त्यावेळेला मी ते बघितलं की नवाब मलिकांना इकडे जरी बसायला लावलं असलं तरी सत्ताधारी पक्षाच्या बाजूलाच नवाब मलिकांचा सीट नंबर होता. याचा अर्थ की हे लोकांना वेडे समजतात आणि वेडे बनवतात. देशद्रोही जवळचे झाले का? आता वेडे बनवतात आणि वेडे सांगितलं. देशद्रोही जवळचे झाले का? कोणाला? देशद्रोही अहो जवळ यांना काही देशद्रोही वगैरे काही नाही. मागच्या वेळेला पालघरमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला एका साधूचा खून झाला. त्यावेळेला या लोकांनी असं काय रान उठवलं, असं काय देश पसरवलं की उद्धव साहेब काँग्रेस बरोबर गेले म्हणून हिंदू साधूंचे खून व्हायला लागले. आज त्याच ज्याने त्या मारणारा होता, खून केला होता, त्यानं भारतीय जनता पार्टी पक्षामध्येच प्रवेश केला. त्यामुळं ह्यांचं हिंदुत्व वगैरे बोलण्यासारखं बरंच आहे. हे फक्त दाखवण्याकरताय. मत जिथं कुठं मतं मिळतील तिथं त्यांचं हिंदुत्व पुढे मागे होत असतं.